जय गुरु सर. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. हा. तर मध्यंतरी 3 दिवस काय काय केलं आपण सगळ्यांनी समाजचा एक पाठ घेतला आणि तोच परत रिवाइज केला. आठवा. अच्छा. नववा नववा ना. नववा घेतली. नववा हो. हा. हा हो. बहुव्रीही आणि कर्मधारय समास घेतला होता. कर्मधारय पण त्याच्यामध्ये खूप काही आम्हाला डाऊट्स आहेत, तर तुम्ही एकदा डिटेल समजावून सांगा आम्हाला तो. ठीक आहे, तर आपण हा आपला आता पाठ होईल ना, सध्या जो हो. चाललाय आठवा. हम्म. तर हम्म. त्याच्यानंतर आपण घेऊया तो. हा. चालेल सर. हा. ठीक आहे. आपण हा पाठ सुरू केला होता, त्याचे हे शब्द बघितले होते. बरोबर. आणि दिसतंय ना तुम्हाला, स्लाइड दिसतंय ना? हो, दिसतीये हो सर. सर. तर यातलं आपण कुठपर्यंत घेतलं ती वाक्य आठवतं काय कोणाला? ते अस्मिन पासून सुरू करायचंय आपल्याला. अस्मिन नाही वाव सरे. हा. ठीक आहे. तर त्याचा आपण एक एक घेऊया. कोण वाचेल? तुम्हीच वाचा सुरुवात. अस्मि ओके. अस्मिन्ने वावसरे म्हणजे अस्मिन्न एव अवसरे शोकसंतप्ते पत्यो प्रविष्टे वेपमाना सा सीता सहसा उद्पतत. उदपतत. उद्पतत. हा, उदपतत. हम्म. म्हणजे अस्मिन एव अवसरे म्हणजे ह्याच वेळेला का सर अवसरे म्हणजे हा वेळी. एव. हो, ह्याच वेळी. हा. ह्याच वेळी हम्म. रागात किंवा शोकसंतप्त असलेली सीता. पत्यो नाही. म्हणजे पतीच्या का? पत्यो षष्ठी हा. आहे का? पती. हा पत्यौ प्रविष्टे. हा पत्यो म्हणजे म्हणजे सप्तमी आहे का मग? नाही नाही, पतीची. पतीवर. पत्यौ. पत्यौ प्रविष्टे म्हणजे पती नाही नाही, हे. पतीवर प्रविष्ट प- केलेला म्हणजे हा. प्रवेशलेला पतीवर. हो. तर हा, पत्यौ म्हणजे सप्तमी ना, सप्तमी सप्तमी. हा, पत्यौ. सप्तमी एक पतीवर. वचन हा. दिसतंय ना, पती. हा. पतीवर वेपमाना म्हणजे थरथर कापत असलेली आहे ना, म्हणजे रागाने ना. शोकसंतप्ते. हम्म. ते उठून उभी राहिली उद्बतत. हा. ह्याच वेळी पतीने म्हणजे प्रवेश केलेल्या पतीवर ती रागात असलेली सीता उठून उभी राहिली थरथर नाही कापत. नाही, थोडं जरा अन्वय आपल्याला करावा लागेल याचा. हा. हा. अस्मिन्नेव सर हा. म्हणजे ह्याच वेळी. आता इथं काय झालं, हो. आधीच्या वाक्यात सांगितलं की राम सीता निलयम अगच्छत. हम्म. हो. तर राम तिथे रामाने प्रवेश केला म्हणजे गेला. तत्र. हो, गेला आधीचं वाक्य तिथे. आहे. हा. आधी आहे तत्र तेथे. तत्सर्व अजानिती. ते सगळं माहिती नसलेली, म्हणजे ते सर्व काहीच हो. माहिती नसलेली वैदेही म्हणजे सीता. हा. युवराज्य अभिषेचनम. अभिषेचन म्हणजे एक अभिषेचनमचा अर्थ अभिषेचन द्वितीय आहे. अभिषेचनम. हं. हा. अभिषेचन हा मूळ शब्द आहे. तर हं. अभिषेचन म्हणजे एकतर ज्याला नुसतं एकतर अभिषेक. युवराज्याभिषेक का? हा. अभिषेक. युवराज्याभिषेक. हा. अभिषेकाची क्रिया त्याला म्हणतात अभिषेचन. हा. पण हा. अभिषेक म्हणजे नुसतं आपलं पाणी टाकणं नसतं. तर ते ज्याला आपण शपथग्रहण समारंभ किंवा टेकिंग ओव्हर द चार्ज असं म्हणजे काहीतरी. प्रॉपर ह्यानी केलेलं ते. हा. 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 तर त्या विधीने. पद्धतीने विधीपूर्वक. विधीने विधिपूर्वक हं. त्याला मुकुट चढवणं किंवा युवराज पदाचा हो. अभिषेक करणं असं. हा. तर सोहळा तो तयार करणे. सोहळा. हा. हा. तर त्याच्या तेथे ते सगळं माहीत नसलेली
अजाण म्हणजे न सम माहिती नसलेली हो, सीता, त्यापासून अनभिज्ञ असलेली थोडक्यात. सीता हा अ, ब- अ, आपल्या आपल्या आणि निलयात आपल्या युवराज्याभिषेकाच्या वाट त्याचाच पाहणारी युद्ध युवराज्याभिषेकाची युवराज्याभिषेकाचीच वाट पाहणारी सीता हा अ, आपल्या स्वतःच्या घरात. आपल्या प्रासादात थांबलेली होती. हा. थांबलेली हो, होती. इतकं हा झालं होतं आपलं. हो. हा हम्म. नंतर ह्याच वेळी. हा याच वेळी शो अ, शो शोकसंतप्ते आणि तुम्ही शोकसंतप्ते काहीच म्हणजे डिस्कस करू नका. आवाज हा येतोय कोणाचा तरी. हा प्रणाली म्यूट करू हा तर हा. शोकमग्न म्हणूया आपण वेळेचं. हा हो. शोक किंवा शोक शोकाने, रागाने, किंवा शोक संतप्त असलेली असंही म्हणू शकतो ना. हम्म रागात ती खूपच हो तर दुःख शोकसंतप्त आणि राग दोन्ही तिला ते समजलेली आहे ती बातमी, की आता. सुलभाताई सरांना सांगू द्या ना प्लीज. हो, मी पण सरांनाच माझंच विचारतीये ना ग. सांगू द्या म्हणजे मी नाही सांगत आहे, मी विचारतीये सरांना. हा तर हा, सांगा जसं सर. हा तर ती सीता म्हणजे पती म्हणजे ती म्हणजे म्हणजे आणि तो असा आल्यावरती मग ती हम्म, सीता म्हणजे ती कंटाळली होती ऍक्च्युली, की काय इतकं मी नुसती थांबलेली आहे, काही पुढं काहीच होत नाही, कारण इकडे वेळ निघून गेलेली असणार. हा आणि मग ती हम्म, जेव्हा पती आला तर ती रागाने थरथर कापत होती आणि दुःखी झालेली सीता हा त्या त्याच्या गळ्यात पडली. उदपतत म्हणजे गळ्यात पडली असं, पतीच्या प्रविष्टे म्हणजे तो प्रविष्ट झाल्यावरती ती सीता लगेच हम्म. त्याच्या गळ्यात पडली असं. हम्म. तर अस्मिनने वावसरेच हे काय आहे? अस्मिन एव अवावसरे एव एव. अवसरे ह्याच वेळी असं. आणि हम्म. प्रविष्टे काय आहे? ते प्रविष्टे म्हणजे कोड काय आहे? नाही नाही म्हणजे प्रविष्टे म्हणजे प्रवेश केलेल्या हा पतीवर धातू असं. साधित आहे का सर ते? हा धातू साधित म्हणजे हा कर्मणी धातू साधितच आहे प्रविष्ट असं. प्रविशती प्रविशतीचं प्रविष्ट असं. एक मिनिट आणि सर पत्यव काय आहे? एक मिनिट प्रशांतजी मी थोडं करतो तुम्हाला फोन 9 वाजता. हा तर हा पत्यव म्हणजे सप्तमी म्हणजे पतीवर हा म्हणजे हम्म, हम्म. पतीवर उदापतात म्हणजे गळ्यात पडली असं, पतीवर गळ्यात पडली असं सप्तमी. पती मती सारखं इकारांत आहे का? मती स्त्रीलिंगी आहे, कवी सारखं. अच्छा, सारखं. आणि कवी सारखं. वेपमाना व अपमान असं काय आहे ते मला नाही कळलं. हा नाही तर वेपमान हा वेपमाना आपण बघितलं होतं ना अर्थ. शब्द दिलाय बघा शब्दाचा अर्थात, तो हा शब्दार्थ. हा शब्दामध्ये आहे विशेषणाला ग. आधार आहे. हा हा शब्दामध्ये ओ आहे. ओके, सॉरी सॉरी. हा सर, हे काही उदपतच उभी राहिली असं आहे आमच्या मराठीच्या बुक मध्ये, पुस्तकात. ऊठ खडी हुई हा उत हा, अपतत तेच म्हणते. हा इथे पण ऊठ खडी म्हणजे उठून उभी राहिली असं पण असेल. उठून उभी तो राहिली ना. हा हा, तेच उठून उभी म्हणत राहिली होते मी. असंच पाहिजे. हा गळ्यात पडली नाही, हा. ऍक्च्युली गळ्यात पडली मी हा. असलेलं म्हणजे हा पण ठीक आहे, ती म्हणजे ती उठून उभी राहिली. ती हा. हा, वेपमाना म्हणजे तेच. शोक संतप्त आहे म्हणजे शोकाने जरा तापलेली असं म्हणता येईल थरथर जरा. कापतो का हा तशी? थरथर वेपमाना म्हणजे थरथर कापणारी अशी हा ती उठून उभी राहिली असं. सर हा हं. सर ते शोकसंतप्त सर ते सीतेचं हाँ विशेषण आहे की सर, वही मुझे रामाचं भी विशेषण आहे? पूछना है कि शोक नहीं संतप्त पति है जो आए हैं राम, वो शोक संतप्त है, हाँ उनको हाँ वो देखते बराबर। क्या? और शोक संतप्त हाँ ये जैसे रामे चित्तलय तो रामा का सप्तमी जैसा रामे होता है, तो वैसा पत्यों का विशेषण है शोक संतप्त पति ही। तो शोक संतप्त है पत्यु यानी हाँ थोड़ा मेरा गलती हो गया। ये शोक संतप्त मतलब राम भी शोक से संतप्त था। संतप्त है ना, जैसा मैंने बोला ना की जसं मी सांगितलं होतं की संतप्त म्हणजे रागावलेला नाही, राग आणि संताप यात फरक आहे। संताप म्हणजे गरम झालेला असं म्हणता येईल आपण, कारण त्याला सुद्धा हा सगळा प्रकार त्यालाही माहितीच नव्हता ना। तो त्या महालातनं निघाला, आईची आज्ञा घेतली त्यांनी कौशल्याची आणि तो इकडे आला। तर याच वेळी तो राम
इथे म्हणजे शोकसंतप्ते पत्ती. हा, तर सप्तमी म्हणजे शोकसंतप्त पती प्रविष्ट झाल्यावर ती थरथर कापणारी सीता उठून सहसा म्हणजे सहजच उठून उभी राहील तो आल्यावर, असं. सा सीता सहसा उदपत. आणि हे अस्मिन्नेवावसरे म्हणजे हे स्थान, वेळ वेळ दाखवणार आहे. अस्मिन म्हणजे स्थान आणि वेळ दाखवणार आहे. अस्मिन म्हणजे येथे, ह्याच वेळी. हा, अवसरे म्हणजे इथेच आणि ह्याच वेळी. हा, शोकसंतप्ते पत्यौ म्हणजे पतीचं रामाचं वर्णन आहे. शोकसंतप्ते पत्यौ प्रविष्टे म्हणजे शोकसंतप्त असलेल्या रामाने प्रविष्ट केल्यावर ती थरथर कापणारी किंवा कापणारी सीसा सहजच उठून उभी राहील. सर, आता एक बेसिक क्वेश्चन आहे, म्हणजे म्हणजे त्याचा जेव्हा युवराज्याभिषेक होणार असतो त्याच दिवशी कैकई त्याला जायला रामाला जायला सांगते हो, वनवासात. हो, सकाळी आ सकाळी सकाळी ती ती रात्रभर नाही का, ती गोष्ट आहे रामायणाची. ती दुसऱ्या दिवशी सगळं ठरलेलं असतं. संध्याकाळी कैकेयी पण खूप खुश असते ऍक्च्युली. हा, कारण कैकेयी असं म्हटलं जातं की कैकेयीचा राम सगळ्यात म्हणजे आपल्या भरतापेक्षाही राम तिचा खूप लाडका असतो, जरी सावत्र मुलगा असला तरी. आणि सगळं सगळं ठरलेलं असतं, काही प्रॉब्लेम नसतो युवराजाभिषेक करायचा त्याचा. हा, पण मग रात्रीतनं ही सगळी स्टोरी बदलते. म्हणजे ती मंथरा तिचं डोकं खाते कैकेयीचं, आणि तिच्या डोक्यात भरवते की तू काय उगीच नाचतेस. हा, आणि मग म्हणजे हे सगळं रात्रीचं नाटक होतं कैकेयीचं. तिच्या डोक्यात सगळं विष कालवलं जातं ऍक्च्युली. म्हणजे हे वाल्मिकी रामायणात आहेच, पण एक जरा थोडं विषयांतर करून मी सांगतो की. आणि मग त्या मंथरेने हे केल्यावरती मग ती क्रोधागारात जाते, रुसून बसते, आणि ती दशरथाला बोलवणं पाठवते, आत्ताच्या आत्ता तुम्ही या म्हणून. आणि मग दशरथ जातो. मग तिथे ती त्याला सांगते की असं असं तुम्ही मला वर द्या म्हणून, असं. हा, तुम्ही मला कबूल केले होते. कारण पूर्वी दशरथाचं तिने सहाय्यक सारथ्य केलेलं असतं. दशरथ जेव्हा इंद्राच्या मदतीला गेलेला असतो तेव्हा, आणि काहीतरी युद्धामध्ये दे. आणि मग तेव्हा काहीतरी दशरथ बेशुद्ध झालेला असतो. तर तिने त्याचं म्हणजे सारथीपणाचं कौशल्य दाखवून तिने त्याला वाचवलेलं असतं. त्यामुळे त्याने तिला प्रसन्न होऊन सांगितलं असतं की तुला मी वर देईन. तर तिने सांगितलं ठीक आहे, मी पुढे कधीतरी मागेन. आणि मग त्या वराची ती मंथरा तिला आठवण करून देते की तू तिला तो वर माग, आणि सांग की भरताला 2 वर दिलेले कबूल केलेले असतात. तर एका वरानुसार भरताला राज्याभिषेक व्हायला पाहिजे, आणि दुसऱ्या वरानुसार राम इथे मध्ये नको, कारण राम जर तिथे असेल तर लोक त्या भरताला राज्याभिषेक होऊच देणार नाहीत, तिथले नागरिक. म्हणून तू रामाला वनवासाला पाठव, असं ती वर मागते. आणि मग तिथे दशरथ बेशुद्ध पडतो. पण मग ती रामाला बोलवणं पाठवते आणि रामाला सांगते की असं असं झालेलं आहे. मी वर मागितलेलं, आणि मग त्यामुळे पित्याची आज्ञा तुला पालन करणं आवश्यक आहे. कारण पित्याने मला हे वचन दिलं होतं, आणि पित्याचं वचन तुला हे पालन करायला पाहिजे, कारण तू म्हणजे पित्याचा आज्ञाधारी पुत्र आहेस. असं करून ती रामाला ब्लॅकमेल करते म्हणा, किंवा सांगते. तर राम म्हणतो ठीक आहे. पण रामालाही म्हणजे शोकाने तोही दुःखी झालेलाच असतो, असं काय झालं म्हणून. आणि मग तो आईकडे जातो, आईची अनुज्ञा घेतो, आणि मग इकडे. आणि मग असं म्हणजे वेगळं थोडं एक याच्या मागचं कथानक असंही आहे की जेव्हा हे सगळं होतं तेव्हा सगळे म्हणजे देव आणि ऋषी चिंतित होतात की रामाला जर राज्याभिषेक झाला तर रामाचा अवतार ज्या कारणासाठी झाला, रावणाचं निर्दालन, तर ते कसं होणार. मग असं म्हटलं जातं, म्हणजे असं कुठल्या तरी रामायणात एका आहे, वासिष्ठी रामायणात की कुठल्या तरी, मला वाटतं की वाल्मिकी रामायणात नाहीये, पण तसे बहुतेक, की सगळे ते देव विश्वामित्र ऋषींना पाठवतात आणि कैकेयीला सांगायला लावतात की तू असं असं कर. ती म्हणते पण मला तर हे होईल, म्हणजे तुम्ही मला असं काय करायला सांगताय, तो तर माझा खूप खूप लाडका आहे. पण ते सगळे सांगतात की नाही, रामाचा अवतार ज्या कारणासाठी झालेला आहे तर ते कार्य पूर्ण होणार नाही. तर म्हणून तू असा हट्ट धर आणि रामाला या
रामाचा अभिषेक युवराज्याभिषेक होण्यापासून तुला हाच एक मार्ग आहे. आणि मग काही काही म्हणते मी वाईट होईल. तर ऋषी म्हणतात ठीक आहे, ते मुख्य जे कार्य आहे, देवांचं कार्य, रावणाचं निर्दालन, ते करण्यासाठी तुला हे करणं आवश्यक आहे, असं ते ऋषी तिला सांगतात. आणि मग तिला म्हणजे ऍक्च्युली रामायणात तशी ती व्हिलन आहे, पण असं म्हटलं जातं की ती व्हिलन तिला म्हणजे तो व्हिलनचा रोल तिला ऍक्सेप्ट करण्यात आलेला आहे असं. अशी गोष्ट आहे. एनिवे मी हे विषयांतर केलं थोडं असं. आणि मग तिला पुढच्या जन्मी श्रीकृष्णाची आई बनवतात ना, असं काहीतरी आहे ना सर? असं काहीतरी आहे. पुढे काहीतरी आहे म्हणजे तिला, हा मग तिला म्हणजे, पण तिला ते म्हणजे ती वाईट नव्हती असं एक हे आहे म्हणजे हा. हो कथानक हो. आहे असं. पण तिला ते म्हणजे विधी लिखित भाग पाडतात होतं, ते करायला. धाक पाडतात करायला असं. हम्म. पण सगळे हम्म. पण ती म्हणजे ती बदनाम झाली आहे उगीच असं. असं. इच्छा नसताना तिची. हा. म्हणजे पुढच्या जन्मी त्याची ती देवकी म्हणून जन्माला येते, देवकी आई. असं म्हटलं जातं देवकी किंवा काय मला आठवत नाही, पण बहुतेक आणि याचं काय देवकीच. आहे, हा. तर ठीक आहे, हा. कारण देवकी असेल परत तिला पुत्रवियोग होतो. हो, बरोबर. तर तिला म्हणजे ते मला नक्की आठवत नाही, पण पण पुढच्या जन्मी तिला त्याचं कॉम्पेन्सेशन मिळतं असं आहे. पण तिला म्हणजे त्या युगामध्ये ती बदनाम होते असं. हम्म. कारण नाहीतर रामाचं ठरवलेलं कार्य पूर्ण झालं नसतं. राम कधी दंडकारण्य आणि मग तिचं ते सीतेचं पळणं वगैरे हे सगळं काही झालंच नसतं. आणि म्हणजे मग प्रत्येकाचा जन्म कुठल्या तरी उद्देशानेच झालेला असतो ऍक्च्युली. हा. बरोबर. हा. असं ते एक म्हणजे असं त्याचं रहस्य कथानक आहे असं म्हणता येईल. ठीक आहे. तर हा, तर हा पॅरेग्राफ झाला आपला. आता ताम तथा अवस्थिताम सीताम विलोक्य म्हणजे काय, आता ताम म्हणजे तिला, म्हणजे द्वितीया, तथा अवस्थिता म्हणजे तशा अवस्थेत असलेल्या, हा म्हणजे थरथर कापणाऱ्या किंवा खूप उशीर झाल्यामुळे ती पण अनइझी झालेली असते असं म्हणता येईल. हा, सीतेला बघून, विलोक्य म्हणजे बघून. हा म्हणजे ती कारण ते सगळा उशीर झालेला असतो मग कार्यक्रमाला ठरवलेल्यानुसार. तर धर्मात्मा राम हा स्वकीय मनोगतम शोकम म्हणजे आता कौसल्याकडे जाताना रामाने आपला शोकाला आवर घातलेला असतो. कारण त्याला माहिती असतं की आपणच जर धीर सोडला तर आईचं काय होईल. त्यामुळे तो आईला शांतपणे सांगतो की नाही, माझं हे कर्तव्य आहे म्हणून असं. नंतर पण इकडे सीतेला असं बघून जो धर्मात्मा राम जो आहे, तो म्हणजे स्वतःच्या आतलं मनोगतम शोक म्हणजे स्वतःच्या मनातला शोक हा सोडून म्हणजे सहन करण्याला समर्थ होत नाही. म्हणजे थोडक्यात त्याचा शोक हा तो सहन करू शकत नाही सीतेला बघून. कारण शेवटी ती त्याची पत्नी असते ना, तिथे कुठेतरी त्यातला ते प्रकट होणं बाहेर पडणारच असं. तदानीं तेव्हाच सहा शोक हा आधिक्येन विवृतताम गता. त्यामुळे त्याचा जो शोक आहे तो एकदम उफाळून बाहेर पडला असं, बाहेर गेला किंवा बाहेर आला असा. हा, तर विवृतताम म्हणजे काय? तो ह्या अर्थ दिलेला आहे ना इकडे. विवृत्तता म्हणजे अधिक ताको म्हणजे अधिकता. खूप, हा म्हणजे खूप असा बाहेर वृद्धी म्हणजे वृद्धी आधिक्येन म्हणजे प्रज्ञेला हा म्हणजे वाढला. ज्याला आपण उफाळून येतो असं म्हणतो ना, उफाळून आला असं. हं? त्याचा शोक. सर मला आधीच्या वाक्यात असं विचारायचंय, स्वकीयम मनोगतम. हा, तर आता स्वकीयम म्हणजे नातेवाईकांनी दिलेला त्रास असं म्हणायचा, की स्वतःच्या मनातलं तुम्ही सांगितलं तसं म्हणायचं? स्वतः हे सगळं द्वितीय आहे. स्वकीयम मनोगतम शोकम असं. हा. शोकाचं हो विशेषण आहे. हा, हो हो. म्हणजे हं. हा, स्वकीयम मनोगतम शोकम असं. तर द्वितीय आहे तिघांची. आकारांत शब्द आहेत हे तसं, नपुसकलिंग. आणि मग तेव्हा त्याचा शोक एकदम खूप आधिक्यनं विवृतता म्हणजे पुन्हा पुन्हा, आधिक्यनं म्हणजे खूप म्हणजे भरपूर, आणि विवृतता म्हणजे पण अधिकच असं खूप तो उफाळून आला असा सगळा म्हणजे
बाहेर पडला एकदम, त्याला आपण असं म्हणतो ना की असं व्यवहारात आपण बघतो ना की उद्रेक एखादा झाला त्याचा. हा उद्रेक झाला किंवा माणूस हा. अगदी संयम ठेवतो पण कुठेतरी तो संयम म्हणजे बाहेर पडतो, बाण त्याचा फुटतो हो. असा. असं. मग सर्वम एतद अवलोक्य, सर्वम एतद अवलोक्य म्हणजे हे सगळं, एतद म्हणजे हे सगळं बघून दुःख उद्विग्न मनासा सीता, म्हणजे म्हणजे दुःखेन उद्विग्न म्हणजे तृतीया तत्पुरुष, दुःखाने उद्विग्न उद्विग्न मन झालेली ती सीता रामम अपृच्छत, रामम अपृच्छत म्हणजे रामाला विचारती झाली किंवा रामाला, सीतेने रामाला विचारले. सा सीता रामम अपृच्छत म्हणजे ती सीता रामाला, सीतेने रामाला विचारलं. हे प्रभो किम इदम, प्रभो म्हणजे हे स्वामी, हे काय, किम इदम, इदम म्हणजे हे काय, हा, केन कारणेन इत्थम त्वम दुर्मनाः असी, म्हणजे कुठल्या कारणाने इत्थम असे तुम्ही, हा, दुर्मना म्हणजे असे दुःखी का आहात. दुष्ट, दुष्ट नाही, मना दिलंय दुर्मना हा. हा दुष्टपणामुळे पण इथं दुष्ट नाही म्हणता येणार, ऍक्च्युअली तो चुकीचा आहे. दुर्मना म्हणजे तुमचं मन असं वाईट का झालंय, असं वाईट म्हणजे दुष्ट नव्हे, वाईट का झालंय तुमचं, असं तुम्ही दुःखी का झालात असं. हम्म. हा, कस्मात तवोपरी, हा, राजछत्रम न विराजते, कस्मात म्हणजे कशामुळे तुमच्यावर, तुझ्यावर राजछत्र विराजत का नाही. आतापर्यंत तुमचं ते म्हणजे तुमच्यावर राजछत्र विराजमान व्हायला होतं, म्हणजे ज्याला म्हटलं आपण छत्र चामर वगैरे सगळं युवराज झाला की त्याला सगळं राजाचा मान मिळतो ना, तसं. कारण पूर्वीच्या काळी असं होतं की जो राजपुत्र बरेच असायचे पण त्यातला जो युवराज जो असेल तर त्याला सगळं मग म्हणजे तो तो आता पुढचा राजा, होणारा राजा तो, हा, जरी दशरथ राजा असला तरी होणारा राजा तो. तर त्यामुळे सगळी राजभूषण ही त्याला म्हणजे प्राप्त, राजाचे अधिकार किंवा मान सन्मान त्याला प्राप्त व्हायचा आहे. तर सीता त्याला विचारते की मग तुम्हाला का अजूनपर्यंत का झालं नाही, कारण तिच्या दृष्टीने वेळ निघून गेली होती राज्याभिषेक, युवा राज्याभिषेकाची. अहो अपूर्वश्च तव मुखवर्ण, हा म्हणजे अहो म्हणजे अरे बापरे, तुमच्या मुखवर्ण म्हणजे तुमचं तोंड सुद्धा अपूर्व किंवा उतरलं का, असं कसं उतरलंय, पण तोही दुःखी झालेलाच असतो असं. हम्म. इत्थम विलपंतीम ताम सीता, सॉरी, इत्थम विलपंतीम ताम जनकतनयाम, ताम जनकतनयाम म्हणजे या सगळ्या तनया म्हणजे जनकाची मुलगी, तनया म्हणजे मुलगी, हा, विलपंतीम, हा. आता विलपंतीम हे परत हे ना, हे धातू साधित आहे. याला तद्धित रूप म्हणतात, म्हणजे विलपंती म्हणजे त्या विलाप करणाऱ्या त्या सीतेला राघव हा प्रोवाच, राघव म्हणजे रघुकुलातला म्हणून राघव म्हणजे राम, हा, प्रोवाच म्हणजे प्र हे उपसर्ग झाला, उवाच म्हणजे मोठ्याने म्हणाला किंवा तिला उद्देशून म्हणाला, माम तत्र भवान तात प्रव्राजयती, माम म्हणजे मला, हा, तत्र भवान म्हणजे पूजनीय, हा, तात म्हणजे पिताश्री, ब- बाहेर म्हणजे बाहेर पाठवत आहेत, बाहेर पाठवतात असं म्हणजे, पण वर्तमान काळातच सुरू आहे तो, म्हणजे मला अ, पूजनीय पिताश्री, हा, बाहेर पाठवत आहे. हम्म. तर तस्मात, तत्र भवान म्हणजे काय? तत्र भवान म्हणजे पूजनीय किंवा श्रेष्ठ, अर्थ दिलाय बघ 21 पानावर. पूज्य. पूजनीय किंवा श्रेष्ठ असं, आदरणीय असं आपण म्हणजे एखाद्याविषयी आपल्याला आदर व्यक्त करायचा असेल ना, तर ते तत्र भवान ताता म्हणजे इथं राम
आपला तोल संयम सोडू देत नाही, म्हणजे तो वडिलांना असं दूषण देत नाहीये, तो त्यांना तरी आदरणीय किंवा पूजनीयच म्हणतोय. हा, की मला पूजनीय पिताश्री बाहेर पाठवत आहेत. हं. तस्मात कारणात, हा, त्या कारणाने, म्हणजे आता वडिलांनी सांगितल्यानुसार त्या कारणामुळे, पासून किंवा कारणात म्हणजे पंचमी. हं. मया, हा, आता हे परत कर्मणी प्रयोग आहे. मया, हा, म्हणजे अं, माझ्याकडून 14 वर्षांनी दंडकारण्ये वस्तव्यम, म्हणजे मला 14 वर्ष दंडकारणात वस्ती करणे आहे. वस्तव्य म्हणजे, हा, वस्ती करणे म्हणजे वास्तव्य करणे आहे असं. कर्तव्य म्हणजे करणे आहे, वास्तव्य म्हणजे राहणे आहे असं. कारण त्याला तर वनवास असंही म्हणू शकतो, वास्तव्य म्हणजे राहावे लागेल. नाही, लागेल नाही, हे कर्तव्य, पठितव्य, लेखितव्य, व्यय प्रत्यय आहे ना आपला हा. झालेला आहे. तसं कर्तव्य हो. म्हणजे काय, करणे आहे. पठितव्य म्हणजे वाचणे आहे. तसे वस वस धातूचं लबंत रूप त्याला म्हणतात. तर वास्तव्य म्हणजे राहणे आहे असं. वास्तव्य करणे आहे. हा, वास्तव्य करणे आहे किंवा वास्तव्य करणे म्हणजेच राहणे आहे असं. हा, बरोबर. हा. पण तो वास्तव्य हा शब्द हा वस धातूंपासूनच वस, वस्तव्य, वास्तव्य असा तो शब्द आलेला आहे, झालेला आहे तयार. हम्म. सो, आता पुढचं वाक्य, सोहम म्हणजे सहा अहम, हा, म्हणजे तो मी असं म्हटलेलं आहे त्याने. तो मी, हा, निर्जनम तम वनम, त्या निर्जन वनात प्रस्थित, प्रस्थित म्हणजे त्या वनात प्रस्थान करीत आहे. तर प्रस्थिता, प्रस्थिता म्हणजे काय, प्रस्थान हा शब्द संस्कृतमध्ये तुम्ही ऐकलेला असेल. प्रस्थान करणे म्हणजे निघणे, जाण्यासाठी. हा. हा, हा, प्रकर्षाने स्थान म्हणजे स्थ धातूंपासून हा उपसर्ग लागून याचा अर्थ बदललेला आहे. प्रस्थान करणे म्हणजे थांबणे नाही, निघणे असं. तर म्हणून मी म्हणजे त्या मनात प्रस्थिता, प्रस्थान करीत आहे. आणि त्वाम, त्वाम द्रष्टुम म्हणजे तुला, तुझ्या दर्शनासाठी. हा, इदानीम म्हणजे आता, इह म्हणजे येथे, आगतः अस्मि. हे सगळ्यांना तुम्ही आता बघा, संस्कृतमध्ये फार म्हणजे एकच शब्द, संधीमुळे सगळा एक शब्द तयार होतो. द्रष्टुम, इदानीम, इह, आगतः अस्मि, 5 शब्दांचा मिळून सगळं एक आघाडी, एकच शब्द तयार झालाय. संधी आहेत सगळे, पण ते सोडवायचे कसे हे डोक्यात पटापट आलं पाहिजे त्या. हं? तर आता इथे म्हणजे रामाने आता तिला कारण सांगितलेलं. तर हे एक लक्षात घ्या, हा जो गद्यपाठ आहे ना, हा मूळ रामायणात नाहीये. जो आधीचा आपण 7वा पाठ घेतला, काय ते अ, हनुमान प्रति लंकाम निवृत्ता काहीतरी जे होतं ना, त्याच्यामध्ये ते मूळ रामायणातले श्लोक होते. हा जो पाठ आहे ना, हा त्या मूळ रामायणापासून कोणीतरी गद्य, त्याचं गद्यरूप केलेलं आहे असं. त्यामुळे त्याचे सगळे शब्द तसे नाही आहेत, पण बरेचसे शब्द वाल्मिकी रामायणातले आहेत, पण बरेचसे शब्द त्यांनी स्वतःचे पण घातलेले आहेत, ज्यांनी सर कोणी पुढचं केले. वाक्य ट्राय करू मी, हा, एक बघू, मिनिट, हा. प्रयत्न करू. हो, हो. हा, एवम् उक्त्वा तु वैदेही उवाच आर्यपुत्र यदि त्वं दुर्गमं वनं प्रस्थितः तर्हि अहम् अपि ते अग्रतो गमिष्यामि. हम्म, एवम् उक्त्वा तु वैदेही उवाच, हम्म. असं असं म्हटले का, असे बोलून झाल्यावर असं म्हणू का? हा, तर बरोबर. सीता म्हणाली, तू म्हणजे तर हम्म. करू का सर? हम्म.
असं बोलून परंतु झाल्यावर किंवा सीता परंतु हा परंतु 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 हे म्हटल्यावर हा हा सीता म्हणाली हा हा बोला. हा. सीता म्हणाली, आर्यपुत्र, हम्म, जर यदि त्वं दुर्गमं वनं प्रस्थितः, जर तू दुर्गम अशा वनामध्ये प्रस्थित म्हणजे जात आहात किंवा प्रस्थान तर करीत आहात, हम्म, तर मी देखील हम्म, तुमच्या पुढे ते अग्रतो म्हणजे हम्म, तुमच्या पुढे अग्रतः गमिष्यामी, तुमच्या हम्म, पुढे जाईन. हम्म. ते बरोबर आहे? म्हणजे कुठली ते बरोबर ते म्हणजे कुठली षष्ठी एक विभक्ती? वचन, षष्ठी षष्ठी एक एकवचन. वचन, सवते. हो हम्म, हो बरोबर. हम्म, हम्म, हा. हम्म. आता पुढचं कोण वाचेल? पुढचं वाक्य वाचायचंय कोणाला? मी वाचते. हा. यतो हि इह प्रेत्य च नारेणाम सदा एकः पतिरेव गतिः. हम्म. प्रेत यतो हि यतो ही म्हणजे जसं की. हा. हा यतः म्हणजे जसं की असं. यतः ही म्हणजे जसं की. हम्म. पुढे पुढे म्हणा ते जाऊ द्या यतोही जाऊ द्या जसं की इह प्रेत्यच. ते वाचा. म्हणजे मेल्यानंतर मरून हम्म. नारी पर सदा एकः पतिरेव गतिः. हम्म. जसं की पतीची जी किंवा गती असते. हा हा नाही असं नाही. यतोही म्हणजे जसं की इह हा च प्रेत्य. इह च प्रेत्य म्हणजे काय? इह च प्रेत्य म्हणजे इह लोकात म्हणजे पृथ्वी हा तलावर आणि प्रेत्य म्हणजे मेल्यावर. प्रेत हा झाल्यावर हा म्हणजे मेल्यावर. हा. नारीणाम म्हणजे स्त्रियांची. हा. षष्ठी बहुवचन. हा. हा सदा. हा हा. सदा म्हणजे नेहमी. हा. हा ए हा. पती ही एव एकहा गती. पती हीच पती ही एकच गती आहे असं. हा म्हणजे स्त्रीची पती ही एकच गती आहे. कुठे? इथे सुद्धा आणि बाहेर सुद्धा असं. हम्म. हा. तर असं म्हणजे म्हणजे ती आता आपलं हिचं म्हणजे स्त्रीचं कर्तव्य सांगते. हा. जसं की नारी म्हणजे स्त्रीचं म्हणजे स्त्रियांचं. नारीणाम म्हणजे षष्टी बहुवचन सांगितलंय की स्त्रियांची. हा. स्त्रियांची ह्या लोकात आणि परलोकात सुद्धा. हा. परलोकात आणि परलोकात नेहमीच. हा. नेहमी एक पती ही एकच गती आहे. आता गती या शब्दाचे ना 3-4 अर्थ आहेत. जसं एक गती म्हणजे आपल्याला माहिती आहे वेग, स्पीड. बरोबर. दुसरा गतीचा अर्थ आहे की डेस्टिनेशन म्हणजे त्याला आपण म्हणतो की लक्ष्य किंवा ठिकाण. ठिकाण. ठिकाण, स्थान. जसं हम्म आपण म्हणतो ना हम्म की आपण म्हणतो की याला सद्गती प्राप्त हो. तर सद्गती हम्म प्राप्त हो याचा अर्थ गती म्हणजे ती गती म्हणजे स्पीड नाही. तर त्याला चांगलं स्थान जे त्याचं हम्म जे काय अल्टिमेट स्थान असेल ते त्याला प्राप्त हो. म्हणजे मग आता हम्म सद्गती हा जनरल शब्द आहे. पण कोणी जर विष्णू भक्त असेल तर त्याला वैकुंठ लोक मिळो. कोणी शिवभक्त असेल त्याला कैलास लोकात प्राप्त हो. कोणी गोलोक मिळो वगैरे वगैरे असं जे म्हणजे त्याची जी सद्गती असेल त्याच्या दृष्टीने असं आपण म्हणतो ना सद्गती मिळो. तर किंवा असं म्हणतो की कुठल्या त्या आपल्या गणपती स्तोत्रात आहे ना की म्हणजे गती हा शब्द आलेला नाही की त्याला गती मिळते. तर गती म्हणजे स्पीड नाही. लोकांना बऱ्याचदा असं वाटतं गती म्हणजे तो पुढे जाईल लवकर असं नाही. तिथे गती म्हणजे त्याचं जे मोक्ष. सद्गती हा इप्सित मोक्ष. स्थान आहे. मोक्ष पण म्हणता येईल. पण मोक्षच असं नाही. मोक्ष गती या शब्दाचा मोक्ष नाही अर्थ होत नाही. इप्सित मोक्ष स्थान पदाला जाईल असं. नाही. मोक्षपद किंवा असं नाही. नाही 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 तेच सांगतो मी. मोक्ष आणि हम्म, गती यात फरक आहे. मोक्ष म्हणजे हम्म. मुक्ती. हा. म्हणजे या सगळ्या जन्म मरण चक्रापासून मुक्ती. पण अच्छा. गती म्हणजे काय? एखादा जर विष्णू किंवा भक्त असेल हा
तर त्याची अशी इच्छा असते की नाही, मला विष्णू लोक म्हणजे विष्णूची सेवा करत मला राहायचंय, मला मुक्ती पण नको, उदाहरणार्थ. मग त्याला त्याची सद्गती ती वैकुंठ असं समजलं ना. तेव्हा गती हा, आता एखादा जर निष्काम कोणी उपासक असेल तर तो म्हणेल त्याला मोक्षाची इच्छा असू शकेल, म्हणजे पण एखादा भक्त असेल त्याला मोक्षाची इच्छा नसते, तो म्हणतो नाही मला देवाच्याच सान्निध्यात राहायचं असं. तर त्यामुळे गती हा जनरलाइज शब्द आहे. तर इथं सीता असं सांगते की स्त्रीला म्हणजे या लोकात आणि परलोकात सुद्धा पती ही एकच गती आहे, म्हणजे पती हेच आमचं स्थान आहे, जिथे पती तिथे आम्ही असं. हम्म. तर विषयांतर करून एक विचारते, हम्म. मोक्ष म्हणजे देवाकडे आम्ही राहत नाही का? नाही, देव देव कुठे, देव अमर नाही, देव अमर कुठे आहे? हम्म. देवांचं सुद्धा एक वेळ झाली की ते सुद्धा नष्ट होतात. पण मुक्ती म्हणजे या जन्ममरण चक्रातूनच मुक्तता. देव किंवा स्वर्ग वगैरे हे जे कन्सेप्ट आहे ते असं म्हटलं जातं की पुण्य संपलं की परत तुम्हाला जन्म घ्यावा लागतो असं. बरोबर. पण हो. पण मुक्ती म्हणजे काय की या जन्ममरण परंपरेपासूनच मुक्ती असं. पण शक्यतो असं होत नाही ना, खूप कमी होतं. नाही नाही, तो वेगळा नंदुदादा, विषय. हा अ, बोल. नंदुदादा एक विचारायचं होतं. हम्म. भरपूर असं काय वाचनात आलं तेव्हा मला असं वाटायला लागलं, मोक्ष म्हणजे सगळ्या इच्छा आकांक्षा सुख दुःख ह्याच्यापासून मुक्ती, मग ती पृथ्वीवर असू दे नाही तर ती कुठेही असू दे, तो म्हणजे मोक्ष. नाही, त्याची ना मुक्तीचे दोन प्रकार आहेत. एक मेल्यावर मुक्ती, म्हणजे ज्याला म्हणजे देह त्याग झाल्यावरती मुक्ती. आणि दुसरी असते की जीवन मुक्ती. हं? जीवन मुक्ती विवेक नावाचा विद्यारण्य स्वामींनी एक ग्रंथ लिहिला आहे. तर जीवन मुक्ती म्हणजे काय, जिवंत असताना मुक्त राहणे. कसं राहायचं, तर त्याला म्हणतात जीवन मुक्ती. तर त्यामुळे असे काही क्वचित लोक असतात, म्हणजे असे अगदी की जे देह असतो त्यांचा, पण त्यांचं कशातही आसक्ती नसते. जसं ते गीतेच्या 12व्या अध्यायात जे जे लक्षणं दिलेली आहेत ना तशी. तर ती जी 12व्या अध्यायातली जी शेवटच्या काही श्लोकांमध्ये लक्षणं दिलेली आहेत, तर तो कुठे अडकलेलाच नसतो. शेवटी मुक्त होणं म्हणजे काय, बंधमुक्त होणं. बरोबर. मुक्तीचा विरोधी शब्द आहे बंध, बंधच्या अपोजिट शब्द आहे मुक्ती. तर ज्याचे पूर्ण सगळे बंध गळून पडलेले असतात ती अवस्था म्हणजे मुक्ती अवस्था किंवा मोक्षावस्था. हा. पण बऱ्याच जणांना ते जिवंत असताना होत नाही, पण त्यांना देह त्याग झाल्यावर मुक्ती प्राप्त होते असं. आणि आपल्या तर म्हणजे देह, चल हा जराच बोलते. हा देह त्याग झाल्यानंतर आत्मा जर परमात्म्यात विलीन झाला तर मग त्यालाच मुक्ती मुक्ती. म्हणायचं का? बरोबर 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 अगदी. बरोबर. बरोबर. पण जोपर्यंत तो जीवात्मा आहे तोपर्यंत तो सगळे भोग भोगत राहतात आणि त्याचे भोग संपेपर्यंत. आणि त्याला आसक्ती असते देहाची पण आणि बाकीच्या हा सगळ्या गोष्टी, बरोबर. आणि तोपर्यंत त्याला तो मुक्त नाही. वासना जोपर्यंत आहे तोपर्यंत तो मुक्त नाही असं. तो मुक्त नाही. हा. हा. तर त्यामुळे एनिवे आपण म्हणजे गती हा शब्द, म्हणजे गती म्हणजे मुक्तीच असं नाही असं. मग याचं काय होईल सर वाक्य, म्हणजे अर्थ काय होईल तर या तो हिचा पूर्ण वाक्य? जसं की इहलोकात आणि परलोकात किंवा मेल्यावर मेल्यावर. स्त्रियांना नेहमी नेहमी पती ही एकच गती आहे किंवा हेच एक स्थान आहे. पती हे एकच अच्छा. स्थान आहे असं. पती हे एकमेव स्थान असं. एकमेव स्थान आहे असं, एकच किंवा एकमेव असं. हम्म. हं? ठीक आहे, आपली आता वेळ संपत आली आहे. आणि त्वया वियुक्ता मरणे निश्चितास्मी, हे सोपा शब्द आहे. म्हणजे तुझ्यापासून वियुक्त म्हणजे वेगळं झाल्यावर मी मरणार हे निश्चित आहे असं. हं? तुझ्या हो, म्हणजे हो. हा